तर मनसेचे नेते यशवंत किल्लेदार देखील आपल्यासोबत या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी संवाद साधण्यासाठी जोडले गेलेले आहे। यशवंत किल्लेदारजी, सुर्वेंचं वादग्रस्त वक्तव्य आपण ऐकतायत। एक वेळेस माय मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे, उत्तर भारतीयांसमोर त्यांचं हे वक्तव्य मराठीबद्दल। अहो, ते मराठीतली एक म्हण आहे, माय मरो मावशी जगो, ही खऱ्या नात्यासाठी आहे। म्हणजे एखाद्या मुलाच्या लहानपणी बाल्या अवस्थेत त्याची आई जर काही दगावली तर त्याची मावशी तरी असू दे, काय असा तो एक अर्थ आहे त्याचा। तो कुठल्या एका जातीसाठी आणि दुसऱ्या समाजासाठी असं त्यासाठी वापरला जातोय आणि तोही ज्या पद्धतीने मांडणी करून वापरला जातो याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की विशिष्ट समाजाच्या मतासाठी ही चाललेली लाचारी आहे। आणि ही लाचारी स्वतःच्या मराठीला तुम्ही मारून किंवा काय म्हणतात घाण ठेवून तुम्ही इतर भाषिक लोकांचं जे काही लालून चांगल करतात याचा हिशोब मराठी मतदार नक्की ह्या निवडणुकीत करेल। जी, यशवंत किल्लेदारजी, तुम्हाला थोडं थांबवते आणि आपण हा एकदा बाईट काय आहे, सुर्वेंनी नेमकं काय म्हटलंय ते ऐकूयात, त्यानंतर तुमची प्रतिक्रिया घेईलच। जय हिंद। उत्तर भारत मेरी मौसी है और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो, यही मैं कहूंगा और मेरे दो शब्द खत्म करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर यशवंत किल्लेदारजी, आपण हा बाईट ऐकलेला आहे, काय म्हटले सुर्वे ते ऐकलेलं आहे। एकीकडे आपण अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल गवगवा करतोय आणि मराठी भाषा आता कशी अभिजात झालेली आहे याचा अभिमानाने सांगतोय, झेंडा मिरवतोय। मात्र लोकप्रतिनिधींनी दुसरीकडे अशी वक्तव्य करणं ही कितपत योग्य असा प्रश्न आता मराठी माणसाकडून विचारला जातोय। एक्झॅक्टली, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की तो जो काही तिची काही म्हण आहे, माय मरो मावशी जगो, ही खऱ्या नात्यासाठी आहे, कुठल्या भाषेसाठी किंवा समाजासाठी नाही आहे। हे ती भाषेसाठी आणि समाजासाठी म्हणजे समाजाची मतं मिळवण्यासाठी जर वापरत असतील याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही। मराठी भाषेला मारणं, हे कसं मारणं स्वतःच्या स्वार्थासाठी, हे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। एकीकडे मराठी भाषेसाठी आपण लढा देतो, प्रत्येक वेळेला मराठी भाषेवर जर काही अन्याय होत असेल तर आपण एका ताकदीने उभे राहायचा प्रयत्न करतो त्याच्या मराठी भाषेच्या संरक्षणासाठी। आणि दुसरीकडे हे मताच्या लाचारीसाठी स्वतःच्या आईलाही विकायला चाललेली लोक आहेत, यांचा मतदारांनी खरोखर त्यांना धडा शिकवायला हवा। जी, यशवंत किल्लेदारजी, त्यामुळेच हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आता यानंतर शिंदेंची शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।